नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 10 स्पेस मिशन्स. स्पेस मिशनमध्ये आज आपण मून मिशन, मार्स मिशन, त्याचबरोबर मिशन्स टू अदर प्लॅनेट्स आणि त्याच्यानंतर इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी हे सगळे टॉपिक्स कवर करणार आहोत. सो याआधी आपण सगळे टॉपिक्स त्याचबरोबर सॉल्व्ड एक्झाम्पल्स वगैरे पाहिलेले आहेत. सो मून मिशन्स. सिन्स द मून इज द क्लोजेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट टू अस, द फर्स्ट स्पेस मिशन टू ऑब्जेक्ट इन द सोलार सिस्टीम वर द मिशन्स टू द मून. जसं की आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की मून हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे, खगोल आहे. सो त्याच्यामुळे हे पण आपण पाहिलं होतं की लाईटला पृथ्वीपासून मूनपर्यंत जायला फक्त 1 सेकंदचा कालावधी लागतो आणि जर आपण लाईटच्या वेगाने ट्रॅव्हल केलं, म्हणजे जर आपण 3 × 10⁸ मीटर पर सेकंद या स्पीडने किंवा या वेलोसिटीने जर आपण ट्रॅव्हल केलं तर आपण पण 1 सेकंदमध्ये मूनवरती पोहोचू शकतो. ओके. सो मून हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा खगोल आहे. त्याच्यामुळे सगळे जे मिशन्स केले गेले होते त्यातलं सगळ्यात पहिलं मिशन हे मूनवरतीच केलं गेलं होतं. सो सच मिशन्स हॅव सो फार बीन एक्झिक्युटेड बाय USA, सोव्हिएत युनियन, युरोपियन कंट्रीज, चायना, जपान अँड इंडिया. आणि हे सगळ्या मिशन्समध्ये हे सगळे कंट्रीज होते की USA होतं, सोव्हिएत युनियन होतं. ह्या सगळ्यांनी आपले जे मिशन्स आहेत तर ते मूनवरती केले होते. द स्पेसक्राफ्ट इन दी लुना सिरीज सेंट बाय सोव्हिएत युनियन रिच्ड नियर द मून. आणि पहिलं जे लुना पाठवलं गेलं होतं, जे की मिशन आहे, सॅटेलाईट आहे, ते पहिल्यांदा सोव्हिएत युनियनने पाठवलं होतं, जे की मूनच्या जवळ जाऊन पोहोचलं होतं. आणि लुना 2 जे की 1959 रोजी पाठवलं गेलं होतं, जे की पहिलं स्पेसक्राफ्ट होतं. ओके. सो त्याच्यानंतर आफ्टर दॅट टिल 1975 15 स्पेसक्राफ्ट्स मेड केमिकल ॲनालायसिस ऑफ द मून अँड ऑल्सो मेजर्ड इट्स ग्रॅव्हिटी, डेन्सिटी अँड रेडिएशन्स. आणि 1975पर्यंत मूनवरती, चंद्रावरती एकूण 15 स्पेसक्राफ्ट पाठवले गेले होते की जेणे मूनवरती ग्रॅव्हिटी कशी आहे, मूनवरती डेन्सिटी कशी आहे, रेडिएशन्स कसे आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला होता. Last 4 crafts even landed on the moon and brought the samples of stones on the moon for analysis in the laboratories. आणि 1975पर्यंत 15 स्पेसक्राफ्ट्स मूनवरती पाठवले गेले होते आणि शेवटचे जे चार स्पेसक्राफ्ट्स होते तर ते मूनवरती लँड पण झाले होते. आणि मूनवरती लँड झाल्यानंतर त्यांनी मूनवरती जे स्टोन्स आहेत, जे सॉईल आहे वगैरे वगैरे, तर या सगळ्याचे सॅम्पल्स आणले होते अर्थवरती त्याचा अभ्यास करण्यासाठी. सो ऑल दीज मिशन्स वर अनमॅन्ड. आणि हे सगळे मिशन्स मानवरहित होते, त्याच्यामध्ये मानव नव्हते, फक्त मशीन्स होत्या, म्हणजे फक्त मेकॅनिकल सगळं वर्क चालू आहे, त्याच्यामध्ये अजिबात माणसं नव्हती. सो अमेरिका ऑल्सो एक्झिक्युटेड मून मशीन फ्रॉम 1962 to 1972. The speciality of these missions was the sum of these were manned missions. आणि अमेरिकेने पण मूनवरती अनेक मिशन्स पाठवले होते 1962 to 1972च्या कालावधीमध्ये. आणि स्पेशालिटी ही होती की ते हे सगळे ह्याच्यामधले जे काही मिशन्स होते तर ते मॅन्ड, म्हणजे त्याच्यामध्ये मानव पण होते, असे मिशन्स अमेरिकेने पाठवले होते. सो इन जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग बिकम द फर्स्ट ह्युमॅन टू स्टेप ऑन द मून. आणि 1969 साली अमेरिकेने जे मिशन केले होते तर त्याच्यामध्ये त्याचं नाव होतं अपोलो 11, की त्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग होते आणि ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी मूनवरती पाऊल ठेवलं होतं, पहिलं पाऊल ठेवलं होतं. इन 2008 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो सक्सेसफुली लॉन्च्ड चंद्रयान 1. ओके. 2008 साली इस्रोने सक्सेसफुली चंद्रयान 1 हे जे मिशन आहे तर ते लॉन्च केलं होती ऑन द मूनवरती अँड प्लेस्ड इट इंटो अँड ऑर्बिट अराउंड द मून. आणि मूनच्या भोवती असणाऱ्या ऑर्बिटवरती ते प्लेस केलं होतं चंद्रयान 1 हे मिशन. इट सेंट युजफुल इन्फॉर्मेशन टू अर्थ फॉर अबाउट अ इयर. आणि चंद्रयान 1कडून आपल्याला म्हणजेच अर्थवरती पूर्ण 1 वर्षभर मूनशी निगडीत जी पण इन्फॉर्मेशन आहे तर ती मिळत होती. The most important discovery made during the mission was the presence of water on the moon surface. आणि India was the first country to discover this. आणि इंडियाने म्हणजेच इस्रोने चंद्रयान 1 जे की मिशन पाठवलं होतं मूनवरती, मूनच्या ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व करत होतं आणि चंद्राबद्दल, मूनबद्दल अनेक इन्फॉर्मेशन अनेक मेन इन्फॉर्मेशन जी आहे किंवा जी युजफुल इन्फॉर्मेशन आहे तर ते अर्थला पाठवत होतं. आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी डिस्कवरी त्या चंद्रयान 1ने केली होती, ती म्हणजे की मूनवरती वॉटरचं प्रेझेन्स त्याला आढळलं होतं. आणि भारत ही पहिली कंट्री आहे की ज्याने हे शोधून काढलं होतं, ज्याच्या चंद्रयानने हे शोधून काढलं होतं. सो
प्राऊड गोष्ट आहे, आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट आहे मार्स मिशन. नेक्स्ट टू द मून, मूननंतर द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज मार्स. मूननंतर जो पण ऑब्जेक्ट आपल्याजवळ असेल तर तो आहे मार्स. सो मेनी नेशन्स सेंड स्पेसक्राफ्ट्स टू द मार्स. आणि अनेक देशांनी मार्सवरती स्पेसक्राफ्ट्स पाठवलेले आहेत. आपणही पाठवलं होतं मिशन मंगल. ओके, सो मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ द मिशन्स वर अनसक्सेसफुल. मार्सवरती मिशन पाठवणं हे डिफिकल्ट आहे आणि बरेचसे जे मिशन्स आहेत तर ते अनसक्सेसफुल आहेत. परंतु हवेवर इस्रोज परफॉर्मन्स इन धिस मिशन इज रिमार्केबल. परंतु इस्रोने याच्यामध्ये एक खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच त्याच्यामुळे प्राऊड फील होईल, खूप गर्व वाटेल की द स्पेसक्राफ्ट मंगलयान मेड बाय इस्रो यूजिंग मिनिमम एक्सपेन्सेस वर लॉन्च्ड इन नोव्हेंबर 2013 अँड वॉज प्लेस्ड इन टू ऑर्बिट अराउंड द मार्स इन सप्टेंबर 2014. आणि सगळ्यात गर्वाची गोष्ट म्हणजे इस्रोने जे मिशन पाठवलं होतं मार्सवरती ते सक्सेसफुली लॉन्च झालं होतं. त्याचं नाव होतं मंगलयान आणि ते खूप कमीत कमी खर्चामध्ये तयार केलं होतं. ते कसं तयार गेलं होतं ते तुम्ही मिशन मंगल मूवीमध्ये पाहिलं असेल. त्याचबरोबर नोव्हेंबर 13ला ते पाठवलं गेलं होतं पृथ्वीवरून आणि मार्सच्या ऑर्बिटमध्ये ते सप्टेंबर 2014ला पोहोचलं होतं. आणि इट ऑब्टेन व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द सरफेस ऑफ द मार्स अँड द ॲटमॉस्फिअर अराउंड इट. आणि मिशन मंगलने किंवा मंगलयानने खूप चांगली इन्फॉर्मेशन, खूप युजफुल इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवली होती मार्सच्या सरफेसबद्दल, मार्सच्या भोवती असणाऱ्या ॲटमॉस्फिअरबद्दल. ओके, सो नेक्स्ट आहे, या ठिकाणी काही ॲस्ट्रॉनॉट्स आहेत. राकेश शर्मा. सो राकेश शर्मा वॉज द फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल टू स्पेस. राकेश शर्मा हे पहिले भारतीय आहेत की ज्यांनी स्पेसमध्ये ट्रॅव्हल केलं होतं. ही वेंट इन टू स्पेस अलॉंग विथ 2 रशियन ॲस्ट्रॉनट्स अंडर द जॉईंट इंडो-USSR स्पेस प्रोग्राम. आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच USSR आणि इंडिया या दोघांचे मिळून तो स्पेस प्रोग्राम होता. आणि त्याच्यामध्ये राकेश शर्मा यांच्यासोबत अजून 2 रशियन होते. आणि ही स्टेड इन स्पेस फॉर 8 days. आणि राकेश शर्मा स्पेसमध्ये 8 दिवस राहिले होते. नेक्स्ट आहे कल्पना चावला. कल्पना चावला ऑप्टेन हर इंजिनिअरिंग इन एरोनॉटिक्स डिग्री फ्रॉम पंजाब अँड इन 1988 ऑप्टेन हर डॉक्टरेट फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो. कल्पना चावला यांनी इंजिनिअरिंग केलं होतं एरोनॉटिक्समध्ये आणि डिग्री प्राप्त केली होती पंजाबमधून 1988 साली. त्याचबरोबर 1988 साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इथून. आणि शी वॉज इन स्पेस फॉर 336 hours ड्युरिंग रिसर्च मिशन. आणि कल्पना चावला स्पेसमध्ये होता 336 तास त्या स्पेसमध्ये होता रिसर्चसाठी. आणि वाईल रिटर्निंग टू अर्थ फ्रॉम स्पेस, आणि स्पेसमधून अर्थमध्ये येत असताना ऑन 1 February 2003 1 फेब्रुवारी 2003 साली द कोलंबिया स्पेसक्राफ्ट एक्सप्लोडेड अँड कल्पना पेरिस्ड. आणि ते ज्या मिशनमधून ते रिटर्न येत होत्या, ज्या स्पेसक्राफ्टमधून त्या रिटर्न येत होत्या त्याचं नाव होतं कोलंबिया स्पेसक्राफ्ट. ते एक्सप्लोड झालं, त्याचा ॲक्सिडेंट झाला, काहीतरी आतमध्ये बिघड झाला असेल त्याच्यामुळे. आणि कल्पना चावला पेरिश झाल्या म्हणजे त्याच्यामध्येच त्या मृत्युमुखी पावल्या होत्या. नेक्स्ट आहे सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स ट्रॅव्हल टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इन स्पेस शटल डिस्कवरी इन 2006. सुनीता विल्यम्स जेव्हा स्पेसमध्ये गेल्या होत्या त्या स्पेस शटलची डिस्कवरी झाली होती 2006 साली तेव्हा. शी वर्क फॉर 29 hours आउटसाईड द स्पेस स्टेशन. आणि स्पेस स्टेशनच्या बाहेर त्यांनी 29 तास काम केलं होतं. शी क्रिएटेड अ रेकॉर्ड बाय स्टेईंग फॉर 192 days इन स्पेस. आणि 192 दिवस स्पेसमध्ये राहून त्यांनी एक रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे. ओके, सोलार सिस्टीममध्ये पाहिलं की वेरियस प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाईट्स आहेत, त्याचबरोबर सन जो की स्टार आहे, त्याचबरोबर अनेक जे काही इतर कॉमेट्स वगैरे आहेत किंवा ॲस्ट्रॉइड्स आहेत तर यांच्याबद्दल पण स्टडी केला पाहिजे. सो ॲस्ट्रॉइड्सबद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी किंवा ॲस्ट्रॉइड्सचे जे स्टोन्स आहेत तर ते पण आणले गेले होते अर्थवरती. आणि वी आर गेटिंग व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल दीज मिशन्स क्लॅरिफाईंग अवर कॉन्सेप्ट्स अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द सोलार सिस्टीम. आणि त्याच्यामधून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळत आहे. त्याचबरोबर त्याच्यामधून अनेक असे कॉन्सेप्ट्स कळत आहेत की स्पेस किंवा सोलार सिस्टीमचा उगम कधी झाला असेल किंवा सोलार सिस्टीममध्ये कशाप्रकारे इव्होल्युशन होत गेलं, कशा पद्धतीने उत्क्रांती होत गेली, याबद्दल अनेक इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यातून मिळत आहे. ओके, हे आहे इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी. India also has made remarkable progress in the science and technology of launch vehicles. Various types of launch vehicles have been developed to put satellite having weight up to 2500 kg.
इंटू ऑल टाईप्स ऑफ ऑर्बिट्स. म्हणजेच इंडियाने पण मोठ्या प्रमाणामध्ये सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स तयार केलेले आहेत. खूप डेव्हलप्ड असे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स तयार केलेले आहेत आणि 2500 किलोग्रामपर्यंतचे सॅटेलाईट घेऊन जाऊ शकतात. इतके स्ट्रॉंग किंवा इतके डेव्हलप्ड असे लॉन्च व्हेकल्स इंडियाने तयार केलेले आहेत. सो त्याच्यामध्ये PSLV आहे, पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, आणि GSLV आहे. 2 इम्पॉर्टंट लॉन्चर्स आहेत. द scientific and technological feats achieved by India in this field have a significant contribution to the national and social development. आणि भारताने सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल जे अचिव्हमेंट केलेली आहे ती खूप रिमार्केबल आहे. खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे स्पेसमध्ये, त्याचबरोबर नॅशनल आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये. INSAT and GSAT सॅटेलाईट सिरीज इज ॲक्टिवली वर्किंग इन द फील्ड ऑफ टेलिकम्युनिकेशन, त्याचबरोबर टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग अँड मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस. म्हणजेच या ठिकाणी आपण जे टाईप्स ऑफ सॅटेलाईट्स पाहिले होते त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की INSAT आणि GSAT ही एक सॅटेलाईट सिरीज आहे. ओके, तर ते टेलिकम्युनिकेशनमध्ये, त्याचबरोबर टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगमध्ये आणि मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सो अवेलेबिलिटी ऑफ टेलिव्हिजन, टेलिफोन अँड इंटरनेट सर्व्हिसेस ऑल ओव्हर द नेशन हॅज बीन पॉसिबल ड्यू टू दिस सॅटेलाइट्स ओनली. आणि संपूर्ण भारतामध्ये जे टेलिव्हिजन सर्व्हिस सुरू आहे किंवा जी टेलिफोन सर्व्हिस, इंटरनेट सर्व्हिस सुरू आहे ती या सॅटेलाईट्समुळे शक्य आहे. EduSat सॅटेलाईट इन द सिरीज इज यूज्ड एस्पेशली इन फील्ड ऑफ एज्युकेशन. EduSat नावाचं एक सॅटेलाईट पाठवलं गेलं होतं की त्याच्यामुळे आता सध्याचं एज्युकेशन सुरू आहे, म्हणजे आपल्याला जे एज्युकेशनल पाहायला मिळतं तर ते EduSat या सॅटेलाईटमुळे. IRS सॅटेलाईट सिरीज इज वर्किंग फॉर मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे यातून आपल्याला डिझास्टर येण्यापूर्वी किंवा डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल इन्फॉर्मेशन मिळू शकते. टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स प्रिसिज लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड द IRNSS सॅटेलाईट सिरीज हॅज बीन एस्टॅब्लिश. आणि तुम्ही पाहिलं असेल नॅव्हिगेशन सॅटेलाईटमध्ये की लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडच्या आधारे प्रिसाईज म्हणजे काहीतरी अचूक स्थान लक्षात घेण्यासाठी, म्हणजे अचूक स्थान सांगतं ते आपल्याला लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडच्या सहाय्याने विथ दी हेल्प ऑफ IRNSS सॅटेलाईट सिरीज. ओके, सो या ठिकाणी आपल्याला काही सॅटेलाईट लॉन्च सेंटर्स सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सांगितलेली आहेत. सॅटेलाईट लॉन्च सेंटरमध्ये आहे थुंबा, जे की त्रिवेंद्रममध्ये आहे किंवा तिरुवनंतपुरममध्ये आहे. त्याचबरोबर श्रीहरिकोटा, त्याच्यानंतर चंदीपूर जे की ओडिशामध्ये आहे. ओके, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरममध्ये आहे. सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोटामध्ये आहे आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादमध्ये आहे. तर अशा पद्धतीने काही स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स आणि सॅटेलाईट लॉन्च सेंटर्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण विक्रम साराभाई यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत की विक्रम साराभाई इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. हिज एफर्ट्स लेड टू फाउंडेशन ऑफ फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, ज्याला की आपण PRL म्हणतो, ॲट अहमदाबाद. विक्रम साराभाई यांना इंडियन स्पेस प्रोग्रामचं फादर म्हटलं जातं कारण ते खूप मेन होते त्याच्यामध्ये. In 1962, Indian government constituted Indian National Committee for Space Research under his chairmanship, म्हणजे त्याचे चेअरमन कोण होते, विक्रम साराभाई होते. अँड फर्स्ट सॅटेलाईट लॉन्च सेंटर वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट थुंबा. So in 1963, the launching of India's first satellite Aryabhatta into the space was the result of his efforts. He played an important role in establishment of ISRO, Indian Space Research Organization. यांच्यावर आधारित अनेक बुक्स पण आहेत. त्याच्याबद्दल काही नावं या ठिकाणी सांगितलेली आहेत की स्पेस अँड सायन्स डॉक्टर JV नारळीकर यांनी लिहिलेलं आहे आणि स्टोरी ऑफ इस्रो डॉक्टर VR गोवारीकर यांनी लिहिलं आहे. आणि त्याचबरोबर एक पुस्तक आहे इस्रो जे की RK आरवमुदन यांनी लिहिलं आहे, ते पण तुम्हाला मिळालं तर नक्की वाचा. त्याच्यामध्ये RK आरवमुदन, त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं आणि विक्रम साराभाई यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट. In addition to the artificial satellite, some other objects are also revolving around the earth. आर्टिफिशियल सॅटेलाईट तर अर्थभोवती रिव्हॉल्व करत आहेतच, परंतु आर्टिफिशियल सॅटेलाईटच्या व्यतिरिक्त अशा पण काही गोष्टी आहेत की त्या अजून पण अर्थच्या ऑर्बिटमध्ये आहेत. सो इट इन्क्ल्यूड्स नॉन फंक्शनल सॅटेलाईट. मग काही निकामी झालेले सॅटेलाईट आहेत, म्हणजे काही सॅटेलाईट्स काही त्याच्यामध्ये बिघाड झाला असेल म्हणून निकामी झाले असतील, त्याचे पार्ट्स आहेत काही पडलेले जे की डिटॅच झाले आहेत. आता आपण पाहिलं की
सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्सचे पार्ट्स जे की फ्युल्स वगैरे संपल्यानंतर ते टँक्स डिटॅच होतात. ओके, मग काही टँक्स जे आहेत तर ते त्या स्पेसमध्येच राहतात. मग ते जे काही पार्ट्स आहेत तर हे सगळं त्याच्यामध्ये त्या स्पेसमध्ये साठलेलं आहे. डेब्रिज म्हणजे काय, कचरा साठलेला आहे. अँड डेब्रिज जनरेटेड ड्यू टू कोलिजन ऑफ सॅटेलाईट विथ दी अदर सॅटेलाईट ऑर एनी अदर ऑब्जेक्ट इन दी स्पेस. आणि त्याचबरोबर आता एवढे सगळे सॅटेलाईट सोडले गेलेले आहेत. मग 2 सॅटेलाईटमध्ये टक्कर झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते निकामी झाले तर त्याचा कचरा, त्याचबरोबर सॅटेलाईट कुठल्या दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला धडकलं तर त्याचा कचरा, हे सगळं काही कचरा अजून स्पेसमध्ये खूप सारा जमा झालेला आहे. So according to one estimate made in 2016, there are about 2 crore pieces of length more than 1 centimeter revolving around the earth. आणि 2016 साली एक रिपोर्ट जाहीर केला होता ज्याच्यामध्ये असं आढळून आले की 2 करोड पीसेस आहेत, म्हणजे 2 करोड अशी तुकडे आहेत की जे 1 सेंटीमीटरपेक्षा पण मोठे आहेत आणि जे अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत आहेत. 2 करोड म्हणजे किती संख्या असेल आणि किती कचरा स्पेसमध्ये जमा झालेला आहे. ऑल धिस इज नथिंग बट द डेब्रिज इन स्पेस. आणि हे काहीच नाही तर काय आहे, स्पेसमधलं डेब्री आहे, कचरा आहे. दिस डेब्रिज कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट. आणि अर्थातच एवढा कचरा आहे म्हणजे 2 करोड पीसेस, ते पण 1 सेंटीमीटरपेक्षा मोठे असणारे एवढा सगळा कचरा आहे. म्हणजे जर आपण सॅटेलाईट पाठवलं आणि ते सॅटेलाईट जर या काही पीसेसला धडकलं तर त्या सॅटेलाईटला काहीतरी हानी पोहोचू शकते. म्हणजे आता हे सगळं आर्टिफिशियल सॅटेलाईटला हार्मफुल झालेलं आहे. So it can collide with these satellites or spacecraft and damage them. So this debris is increasing day by day आणि हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. Soon it will be difficult to launch new spacecrafts. आणि हा कचरा जर असाच वाढत राहिला तर नवीन स्पेसक्राफ्ट्स पाठवणं हे खूप अवघड होईल, कारण इतका कचरा झाला तर मग पाठवलेले स्पेसक्राफ्ट्स पटकन डॅमेज होऊ शकतात. सो त्याच्यामुळे स्पेसक्राफ्ट्स पाठवणं अवघड होईल. सो इट इज देअरफॉर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डेब्रिज. आणि त्याच्यामुळे हे सगळा कचरा मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. तर पुढे आहे की सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बीइंग डन विथ धिस इन विव्ह. आणि याच्यावरती आधारित अभ्यास केला जातो की कसं काय हा सगळा कचरा मॅनेज करायचा किंवा काय एक्सपेरिमेंट्स केल्यानंतर हा कचरा कमी करता येईल. होप दॅट सून वी विल हॅव अ सॉल्युशन. आणि आशा करूया की लवकरच आपल्याला या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन मिळेल. अँड द फ्युचर सॅटेलाइट्स अँड स्पेसक्राफ्ट्स विल नॉट बी इन डेंजर एनीमोर. आणि फ्युचरमध्ये जे पण आपण काही सॅटेलाईट्स वगैरे पाठवू तर ते अडचणी म्हणजे त्यांच्यावरती काही डेंजर तयार होणार नाही किंवा त्यांना इजा पोहोचेल असं काही स्पेसमध्ये नसेल. आणि लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा त्याच्यावर आधारित काही सॉल्युशन आपल्याला मिळेल. तर आपल्या बुकच्या बॅकसाईडवरती जे कवर आहे त्या ठिकाणी पण आपण पाहू शकतो एस्ट्रॉनॉट आहे आणि सगळं स्पेसबद्दल आपल्याला दाखवलेलं आहे. सो इन दिस वे हा जो स्पेस मिशन लेसन होता तो कंप्लीट झालेला आहे आणि याचे बरेचसे पार्ट मी ऑलरेडी अपलोड केले होते आणि आय होप की तुम्ही ते सगळे पार्ट्स पाहिले असतील. सो फक्त आपल्या एकच शेवटचा टॉपिक राहिला आहे तो म्हणजे कार्बन कंपाऊंड. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.